वन अडथळा हटवा, घोडबंदर रोड मोकळा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाम निर्देश. मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या घोडबंदर मार्गाला अखेर दिलासा मिळण्याच्या दिशेनं निर्णायक पाऊल टाकलं गेलंय. गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकास कामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले तरी विभागानं सुचवलेल्या त्रुटी तातडीनं दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली असून ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागानं आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीनं निर्णय घ्यावा असे स्पष्ट शब्दात सांगितलं. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारा घोडबंदर रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावं लागलं असून काही जण जखमी झालेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कायद्यामुळे बिबट्यांविरोधात वनविभागाला ठोस पावलं उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची 1 मधून बिबट्याला वगळण्यात यावं अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम 377च्या अनुषंगानं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय संसदेत उपस्थित केला. महाराष्ट्रातील नाशिक, बीड, नागपूर, पुणे, पालघर, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं. बिबटे सध्या मनुष्यवस्तीत येऊन हल्ले करत आहेत. स्त्रिया, लहान मुलांना गळ्यात काटेरी गोफ घालून फिरावं लागतंय. 1972च्या भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात सूची 1 मध्ये बिबट्याचा समावेश आहे. या नियमानुसार बिबट्याला गोळी घालू शकत नाही, त्यांना इजा करू शकत नाही. जर असं केल्यास 3 ते 7 वर्ष जेल आणि दंडाची कडक शिक्षा आहे. या कायद्याची वन अधिकाऱ्यांना धास्ती असते. मात्र आता नागरिकांच्या जीवावर हे बिबटे उठले आहेत. गेल्या 2 महिन्यात जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जो वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षेमधील गंभीर असमतोल अधोरेखित करतो. राज्यातील उसाच्या क्षेत्रात अंदाजे 2000 बिबटे वास्तव्यास आहेत आणि अनियोजित विस्तारामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करतायत. हा संघर्ष केवळ स्थानिक समस्या नाही, तर अनियंत्रित विकासामुळे एक राष्ट्रीय आव्हान आहे. या मानवतावादी संकटाचं त्वरित निराकरण करणं आवश्यक असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्राणी आणि वन्यजीव संरक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळी मनुष्यजीव महत्त्वाचा की प्राण्यांचा जीव महत्त्वाचा असा विषय येतो, तेव्हा मनुष्याचा जीव महत्त्वाचा असतो. यासाठी प्रथम मानवी जीवनाचं रक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 मधून बिबट्यांना वगळण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय पातळीवर विचार तातडीनं केला पाहिजे. या बदलामुळे वन अधिकाऱ्यांना मानवभक्षक बिबट्यांवर ठोस कारवाई करणं शक्य होईल. तसंच बचाव केंद्राची क्षमता तात्काळ वाढवावी, बिबट्यांचं निर्विषीकरण तातडीनं करण्यासाठी युद्ध पातळीवर पावलं उचलावीत, अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. प्राणी संरक्षण, वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु ज्यावेळी आपण मनुष्यजीव महत्वाचा का प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो, तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीव आहे, त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात, त्यांना पकडू नये, त्यांना इजा करू नये, त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये, अशा पद्धतीने सूची 1 मध्ये बिबळ्याचा उल्लेख आहे.
मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे. अगदी नाशिक, बीड, नागपूर, पुणे, आपण पाहतोय अगदी पालघर, रायगड, बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत, हल्ला करतायत. स्त्रियांना, लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी बोफ घालावा लागतोय. आणि मला असं वाटतं की 1972चा हा जो नियम आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाहीयेत. बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे जे काही खात्याचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, ते थोडे हतबल झालेले आहेत. कारण यामध्ये 7-7 वर्षाच्या शिक्षा आहेत. मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळ्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्व द्यावं. चुका कुणाच्याही असतील, परंतु निरपराध लहान लहान मुलांना उचलून नेलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाहीये, तर त्याकरता 1972चा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे, त्यामध्ये सूची 1 मधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा 377 मध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन. विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील. तसंच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागते आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कौतुक केलं. व्यंगत्वावर मात करून आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी नृत्य, गायन, समूह गायन, सादर अशा विविध कलाप्रकार सादर करताना मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्वशीष सादर केलं. तसंच यंदाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला. मी निसर्ग बोलतो या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश दिला. यात दिव्यांग कला केंद्राचे संकेत भोसले, अपूर्वा दुगुळे, अन्मय मंत्री, अपर्णा महाबळे, जान्हवी कदम आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. यानंतर पल्लवी पाटील हिने मोगरा फुलला, केतकीच्या बनी तिथे, श्रावणात घननिळा, श्रुतिका भोईर हिने नाचरे मोरा, ऋतुजा गांधी हिने बीज अंकुरे अंकुरे, गारवा आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. तर धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी जा रे हट नटकट या गाण्यावर नृत्य सादर केलं. यात रुद्राक्षी पवार, अर्पिता चव्हाण, आशिष कुमारी शर्मा, श्रेया यादव, अथर्व ठोंबरे, साकेत झा, नानक वाळुंज, तेजस परब आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. तसंच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक, लावणी, तबलावादन आदी विविध कार्यक्रमही सादर करण्यात आले. ठाणे शहरात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं. जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत. त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थामार्फत घेण्यात येतात, तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले.
अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो. मानवाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येतात. आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंदी हे जिद्द शाळा आणि त्याच पद्धतीनं काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल, इतर महापालिका नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे, त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं आज दर्शवली. खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखीन कशा चांगल्या पद्धतीनं थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करता येईल या पद्धतीनं ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखीन काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावं. मनोरुग्णालयातील वृक्षतोड गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं दिलं निवेदन. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि वागळे स्टेट पोलिसांना निवेदन दिले. ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आले. तसंच आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवरच विस्तारित रेल्वे स्टेशनचंही बांधकाम करण्यात येणार आहे. या भूखंडावर साधारणपणे 1614 वृक्ष आहेत. मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्यानं सुमारे 724 झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्यानं ठाणे महानगरपालिकेला पाठवलाय. या प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडं तोडण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगानं मनोज प्रधान, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, विक्रांत घाग, संजीव दत्ता यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणं गरजेचं होतं. मात्र ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975च्या कायद्याचा भंग झाला आहे. तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंकी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 या कायद्याचाही भंग झालाय. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिलं असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असं नमूद करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितलं. असं आहे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते 725 झाडं तिकडे तोडणार आहेत. 24 नोव्हेंबरला महानगरपालिकेने ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि 724 झाडं, त्यात 303 झाडं टोटली तोडायची आणि 421 झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली. जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत. म्हणजे किमान 100 अशी झाडं असतील, म्हणजे 100-125 झाडं की ऑलरेडी कापलेली आहे. जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून PWDने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही. जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग ते PWDवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर. हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे. त्याचं कारण सांगतो की
आपण जर एक ॲप्लिकेशन साधी फांदी तोडायची असेल जरी केलं तर 100 वेळा आपल्याला झिजवायला लागतात आपले बूट, पण आपल्याला परवानगी मिळत नाही. त्याच्यानंतर ते जागेवर येतात, ते एक रिपोर्ट तयार करतात. आज 724 झाडं तोडायची परवानगी मागितली, तुम्ही जागेवर आला का? आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कत्ल झालेला आहे झाडांचा. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. राष्ट्रवादी 100% रस्त्यावर उतरेल. आम्ही आता बघतोय पुढच्या 3-4 दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत. त्यांनी FIR केली तर ठीक, FIR केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू. आणि ठाण्याच्या सिटिझन्सला घेऊन आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरू. देशांना स्पष्टीकरण. रेल्वे विभागानं 2008 मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत. यामध्ये युती आणि आघाडी होणार की नाही याविषयीही चर्चा रंगल्यात. निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघं एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात गुरुवारी हजेरी लावली. अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळानं 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिलं जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता. यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयात हजेरी लावली. ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर आज या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयानं राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट ओंकार राजूरकर, ॲडव्होकेट आदित्य शिरोडकर, ॲडव्होकेट मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते. रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल असलेला गुन्हा मान्य आहे का असा प्रश्न न्यायाधीश कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर हा गुन्हा मान्य नसल्याचं राज यांनी सांगितलं. त्यामुळे चार्ज फ्रेम करण्यासाठी ही सुनावणी होती, परंतु राज यांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांगितल्यानं आता हा खटला पुढे चालवला जाणार असून त्याची तारीख लवकरच कळेल अशी माहिती ॲडव्होकेट ओंकार राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.